ती समोर उभी होती. हातात हिरवा चुडा, गळ्यात दुसऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र, कपाळात दुसऱ्याच्या नावाचं सिंदूर. एकेकाळी जी मुलगी त्याचं संपूर्ण जग होती, आज ती कोणाच्या तरी नावाने ओळखली जात होती. तो फक्त दूर उभा राहून तिला पाहत होता. डोळ्यात पाणी, हृदयात हजारो तुकडे. आणि त्या रात्री त्याने तिच्यासाठी कविता लिहिली. एक दिवस असा येईल, तुझ्या बाजूला सगळे असतील, पण तुझ्या मनात एक रिकामी जागा असेल. आणि त्या शांत रात्री तुला माझी आठवण नक्की येईल. पुढचे काही मिनटं स्किप करू नका, कारण ही कथा अपूर्ण प्रेमाचा असा ठसा उमटवेल जो तुम्ही कधी विसरू शकणार नाही. 6 वर्षांचं प्रेम. आदित्य आणि सायली कॉलेजच्या पहिल्या वर्षी त्यांची भेट झाली. सुरुवातीला मैत्री, मग रोजचे मेसेजेस, रात्रीचे तासनतास फोनवर गप्पा मारणं, छोटे छोटे भांडणं, रुसवे, फुगवे आणि त्यानंतर मनवणं. त्यांचं प्रेम परफेक्ट नव्हतं, पण खरं होतं. सायलीला पाऊस आवडायचा, आदित्यला तिचं हसणं. ती म्हणायची, तू नसशील तर माझं जग अपूर्ण आहे. आदित्य हसून म्हणायचा, तू आहेस म्हणूनच मी पूर्ण आहे. 6 वर्षे दोघांनी आयुष्याची असंख्य स्वप्न पाहिली. छोटंसं घर, खिडकीत 2 कप चहा आणि आयुष्यभराची साथ. आदित्यच्या घरच्यांना सायली आवडत होती, पण सायलीच्या घरच्यांना समाज, प्रतिष्ठा आणि लोक काय म्हणतील याची जास्त काळजी होती. त्यांनी स्पष्ट सांगितलं, हे लग्न होणार नाही. सायलीने खूप प्रयत्न केले, रडली, समजावलं, विनवण्या केल्या, पण शेवटी ती हारली. एका दिवशी तिने थरथरत्या आवाजात आदित्यला फोन केला, मी हरले, मला माफ कर. त्या दिवशी दोघंही जिवंत होते, पण त्यांचं प्रेम मरून गेलं. लग्नाच्या दिवशी आदित्य दूर उभा राहून तिला पाहत होता. लाल साडीतील सायली सुंदर दिसत होती, पण तिच्या डोळ्यांमध्ये आनंद नव्हता. हसऱ्या चेहऱ्यामागे दडलेलं दुःख फक्त आदित्यला दिसत होतं. सायलीच्या लग्नानंतर आदित्य पूर्णपणे तुटून गेला. त्याने स्वतःला कामात, दारूमध्ये आणि एकटेपणात हरवून टाकलं. रात्री उशिरा तिचे जुने मेसेजेस वाचायचा, फोटो पाहायचा आणि स्वतःलाच विचारायचा, खरंच प्रेम अपुरं राहण्यासाठीच असतं का? काही महिन्यांनी सायली माहेरी आली. आदित्य रस्त्यावरून जात होता आणि अचानक ती समोर दिसली. हातात हिरवा चुडा, गळ्यात दुसऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र, कपाळात दुसऱ्यांच्या नावाचं सिंदूर. त्या क्षणी त्याचं जग पुन्हा तुटलं. एकेकाळी जी मुलगी त्याच्यासाठी हसायची, आज ती दुसऱ्याच्या नावाने जगत होती. त्या रात्री त्याने कविता लिहिली. एक दिवस असा येईल, तुझ्या बाजूला तुझा नवरा असेल, पण शांततेत तुझं मन कुणाला तरी शोधेल. आणि त्या रिकाम्या क्षणी तुला माझी आठवण येईल. कारण काही प्रेम लग्नाने संपत नाहीत, ती फक्त आयुष्यभर मनात राहतात. काळ पुढे सरकला, वर्षे गेली, जखमा भरल्या, आठवणी नाही. आदित्यने स्वतःला सावरलं, नवीन आयुष्य सुरू केलं, लग्न केलं. त्याची पत्नी त्याच्यावर मनापासून प्रेम करणारी होती. त्याने तिलाही प्रामाणिकपणे प्रेम दिलं. एका संध्याकाळी आदित्य आपल्या पत्नीसोबत बाजारात चालला होता. समोरून सायली तिच्या नवऱ्यासोबत येत होती. क्षणभर दोघांची नजर भिडली. ना शब्द, ना तक्रार, ना प्रश्न, फक्त डोळ्यात जुनी आठवण. दोघेही हलकेसे हसले आणि आपापल्या जोडीदारासोबत पुढे निघून गेले. आदित्यने पत्नीचा हात अधिक घट्ट पकडला. सायलीनेही तिच्या नवऱ्याकडे पाहून हसू दिलं, पण दोघांच्या मनात एक न बोललेलं वाक्य कायमच जिवंत राहिलं. आपण एकमेकांचे होऊ शकलो नाही, पण एकमेकांना विसरलोही नाही. काही प्रेमकथा लग्नापर्यंत पोचत नाहीत, पण त्या हृदयात आयुष्यभर जिवंत राहतात. खरं प्रेम नेहमी मिळतंच असं नाही, कधीकधी ते फक्त आठवण बनूनही आयुष्यभर सोबत राहतं. जर ही कथा आपल्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर कमेंटमध्ये लिहा, खरं प्रेम कधीच विसरता येत नाही. आणि अशाच हृदयाला भिडणाऱ्या प्रेमकथा पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.